करायला ना मन मोठं असावं लागतं. नावं ठेवायला काहीच वाटत नाही, बोलता बोलता नावं ठेवून जातात. एक स्त्री ना दुसऱ्या स्त्रीचं कौतुक करायला बघत नाही. फार कमी आणि क्वचितच अशा स्त्रिया असतात, किंवा मी म्हणेन की त्या स्त्रियांचं खरंच खूप मोठं मन असतं की दुसऱ्या स्त्रीचं कौतुक करतात. हॅलो, नमस्कार. मी स्नेहा काटके. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज रविवार आहे आणि आज संडे स्पेशल आमच्या इकडे बनवलेली आहे मी पावभाजी. तर आज आमचं संडे स्पेशल पावभाजी आहे. हे बघा, मी अशी पावभाजी बनवलेली आहे. तर रेसिपी तर काही मी शूट केली नाही, पण आज खूप दिवसांनी, म्हणजे आजीत होतं तेव्हा मी पावभाजी बनवलेली. त्यानंतर आता म्हटलं बनवूया घरात. सो आज आमचा संडे स्पेशल हा आहे. तर आता मी सर्व करते प्लेटमध्ये. कार्तिक महिना स्टार्ट आहे, म्हणजे कार्तिक महिना मी गेल्या वर्षीपासून पाळते. कार्तिक महिन्यामध्ये मी नॉनव्हेज खात नाही आणि कार्तिक महिन्यामध्ये मी बनवतच नाही. त्यामुळे गेल्या वर्षीपासून मी कार्तिक महिन्याचं असं पालन करते आणि 29 ऑक्टोबर पासून 29 नोव्हेंबर पर्यंत कार्तिक महिना आहे. त्यामुळे मी खूप नॉनव्हेज खातच नाही, म्हणून मग मी घरातच काहीतरी व्हेज ट्राय करते. त्याला एकच दिला आधी, नंतर तो खाऊन जाईल. तर यावरती मी चीज स्प्रेड केलेली आहे. तर असा आमचा चीज पावभाजीचा बेत आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा कधी करेन तेव्हा मग मी रेसिपी शेअर करेन. यावेळेस मी नाही शूट केलं, म्हटलं खूप गडबड होते, त्यामुळे म्हटलं आता यावेळेस आपण निवांत बनवूया. नेक्स्ट टाइम वेळ काढून छानपैकी रेसिपी शूट करूया. तर आज मी आमचा पावभाजीचा बेत एन्जॉय करते आणि व्लॉग असाच कंटिन्यू राहील. आज वर्ल्ड कप आहे फायनल, त्यामुळे आज लोक सगळे बिझी असणार आहेत, खूप बिझी असणार आहेत. कोण बाहेर नसेल पण, आणि आज तसंही रविवार आहे त्यामुळे सर्वांची सुट्टी आहे. आमच्यात तर ह्यांची सुट्टी नाहीये, पण आज वर्ल्ड कप मध्ये खूप बिझी असतील. पिलू, हे घे खाऊन सांग मला कसे झाले. हॅलो नाही, कशी झाले सांग. आवडली. बाहेर इतका सन्नाटा आहे कारण की आज आहे वर्ल्ड कप, त्यामुळे प्रत्येक जण आता घरात बसून वर्ल्ड कप बघतोय, किंवा जे कोणी बाहेर असतील तर ते पण पाहतच असतील. आज खूप म्हणजे बाहेर खूप शांतता आहे. सगळे खूप अशा आतुरतेने वाट सुद्धा पाहतायत, प्रार्थना करतायत की इंडिया वर्ल्ड कप जिंकावी. सो आता आज असं वातावरण आहे. आणि सेमीफायनल्सला इतका जल्लोष झाला होता इथे रात्री, म्हणजे प्रत्येक ठिकाणी झालाच असेल, तर सेमीफायनलला इतका जल्लोष झाला होता. तर आज त्या क्षणाची परत लोक वाट पाहतायत. मला क्रिकेटमधलं फारसं समजत नाही, पण म्हणजे काहीच समजत नाही असं नाही, पण इतकंही समजत नाही. पण हा मी एन्जॉय करू शकते, पण मी कधी पाहत नाही. पण आज मी मोबाईलमध्ये बघत बसले होते आणि आता जस्ट विराट कोहली आउट झाला. सगळ्यांना होप्स होते त्याच्याकडून. सो असं आता प्रत्येक जण असं स्पीचलेस आहे. लेट्स होप फॉर द बेस्ट. मस्तपैकी चहा बनवते, आता चहा पिणार. मी पण आज क्रिकेटच बघत बसले होते. जसं इंडियाचे म्हणजे बॅटिंग पूर्ण झाली, 240 रन जशा काढलेल्या आहेत, ह्यांचा फोन आला मला म्हणत होते की बघितलीस की नाही मॅच. म्हटलं तेच बघत होते, आत्ताच म्हटलं जस्ट फोन ठेवला. तर मला म्हणतात आता 240 रन झालेत, आता काय माहित काय होतंय कसं होतंय. म्हटलं अजून बॉलिंग आहे ना आपली, मग होईल व्यवस्थित. सो आज असं आमचं फोनवर मॅच बद्दल डिस्कशन झालं. पण ऑस्ट्रेलियावाल्यांनी फिल्डिंग खूप छान केली होती. ह्यांचे पप्पांना क्रेझी आहेत क्रिकेटसाठी. पहिल्यांदाच असं वर्ल्ड कपच्या वेळेला कामावरती गेलेत, पण तरी पण ते फोनवर बघतातच आहेत. ते स्किप तर करणार नाही, किंवा घरी येऊन पण ते बघत बसतील. सो असं आहे. फोन मला पण फोन केला आणि विचारत होते की बघितलीस की नाही
मग कसं सांगत होते की आता काय होतंय कसं होतंय, म्हटलं होईल, अजून बॉलिंग आहे, होप्स आपण सोडायच्या नाहीयेत. पण किती छान वाटतं असं क्रिकेट वगैरे बघताना, घरातल्या घरात बघूनच इतकं भारी वाटतं. जेव्हा असे हार्टबीट्स ना वाढत असतात, जेव्हा आपला टीम प्लेअर जेव्हा आउट होतो, तेव्हा अक्षरशः असं चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन सगळ्यांचे चेंज होतात. इव्हन घरात बसून सुद्धा मी अशी करत होते. त्यामुळे स्टेडियमवर किती लोक एन्जॉय करत असतील आणि तो जो क्षण, ती जी मुवमेंट ते बघत असतील ना, तेव्हा किती असं अंगावर अक्षरशः शहारे येत असतील. घरात बसून असं होतंय तर ऑफकोर्स तिथे बसून काय वाटत असेल. मस्त वाटते. अजून एक गोष्ट आहे म्हणजे मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. मी माझा चहा घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते. तर इथे एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते. नेहमी मला सतत हा विचार मनामध्ये येत असतो, वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं. सो आता हे माझं ब्लॉगिंग चॅनल आहे, मी ब्लॉग्स करत राहते. बऱ्यापैकी माझे सबस्क्रायबर्स पण आहेत आणि बऱ्यापैकी व्ह्यूज सबस्क्रायबर्सच्या मानाने सुद्धा येत राहतात. आधी तर अजिबातच कॉमेंट्स येत नव्हत्या, कारण की तेव्हा मला कोणीच ओळखत नव्हतं. आता बऱ्यापैकी म्हणजे प्रत्येक ब्लॉगच्या खाली कॉमेंट्स येतात असं नाही, पण काही विशेष ब्लॉग्स असतील, जर जास्त वाटत असेल की आपण कॉमेंट करून सांगावं की ब्लॉग कसा झालाय, तर तेव्हा ब्लॉग्सवर कॉमेंट्स येतात आणि मला खूप छान वाटतं अशा कॉमेंट्स वाचून. जेव्हा एखादा जेंट्स कॉमेंट करतो तेव्हा म्हणजे चांगलं वाटतंच. तर जेव्हा आपल्या कामाला अप्रिशिएट करतात, चांगलं वाईट जे काही असेल ते सांगतात, तेव्हा ते वाचायला छान वाटतं. पण जेव्हा एखाद्या गृहिणीची मला जेव्हा कॉमेंट येते, आता मला माहित नाही की ती गृहिणी आहे की वर्किंग वुमन आहे की मुलगी आहे, माहित नाही, पण जेव्हा एका लेडीजची मला कॉमेंट येते तेव्हा मला इतकं भारी वाटतं, खूप भारी वाटतं. जेव्हा जेंट्सचे कॉमेंट येतात तेव्हा चांगलं वाटतंच, पण त्याहून अधिक जास्त मला आनंद एका लेडीजची जी कॉमेंट येते ना, ती वाचायला भारी वाटते. मी जितकं अनुभवलेलं आहे किंवा बघितलेलं आहे, ऑब्झर्व केलेल्या आहेत गोष्टी, त्यावरून सांगते की एक स्त्री ना दुसऱ्या स्त्रीचं कौतुक करायला बघत नाही. फार कमी आणि क्वचितच अशा स्त्रिया असतात, किंवा मी म्हणेन की त्या स्त्रियांचं खरंच खूप मोठं मन असतं की दुसऱ्या स्त्रीचं कौतुक करतात, मनापासून करतात, आणि अशा स्त्रियांना खूप फार कमी असतात. मला जेव्हा आता ज्या ठराविक लेडीज आहेत ज्यांच्या कॉमेंट्स मला येत राहतात, मला खरंच खूप छान वाटतं जेव्हा त्या कॉमेंट करून सांगतात की तुझं काम म्हणजे माझं ब्लॉग कसा आहे किंवा तू कसं करतेस, आणि माझ्या कामाचं जेव्हा कौतुक करतात ना, मला खूप खूप भारी वाटतं. इवन मी माझ्या नवऱ्याला सुद्धा दाखवते की बघा असं असं हा कॉमेंट आलेली आहे, आणि मला खूप छान वाटतं. माझा दिवसच बनून जातो त्या कॉमेंट्स वाचून. आणि जेव्हा अशा स्त्रिया असतात ना, ज्या मन मोकळेपणाने एखाद्या दुसऱ्या स्त्रीचं अप्रिशिएशन करतात, मला ना इतकं भारी वाटतं. अशा बरेचसे ब्लॉगर्स आहेत आणि मी त्यांच्या कॉमेंट सेक्शन बघते, तर काही अशा ब्लॉगर्स आहेत त्यांच्या कॉमेंट ना 90% म्हणजे 90 पण नाही 95% कॉमेंट्स ना लेडीजनेच भरलेले असतात. आणि ते जेव्हा बघते ना, तेव्हा माझ्या तोंडातून एकच शब्द येतो. आता माझ्या ब्लॉगवर जेव्हा एखाद्या लेडीजची कॉमेंट येते तेव्हा माझ्या तोंडातून एकच शब्द येतो की कान्हा ब्लेस यू. बस हा माझा पहिला शब्द हा असतो. त्यानंतर मग मी ती कमेंट वाचते आणि मला इतकं भारी वाटतं, खूप खूप छान वाटतं. आपण एखाद्याचं चांगलं काम बघून जर आपण करतो तर त्याला इन्स्पिरेशन म्हणतो. म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला ती प्रेरणा मिळालेली असते, आपण त्यांच्याकडून प्रेरित होऊन ते आपण काम करतो. अशा ठिकाणी असे बरेचसे म्हणजे आता युट्यूबवर सुद्धा मी बघते की तू त्यांचं कॉपी करून हे सगळं करताय, की तुम्ही त्यांचं कॉपी करून हे केलेलं आहे. कॉपी हा शब्द वापरतात, पण असं कोण म्हणत नाही की तुम्ही त्यांना प्रेरित होऊन हे सगळं करताय. एक इन्स्पिरेशन असतं, त्यांच्याकडून इन्स्पायर होतात लोक. असे पण लोक आहेत ना की इन्स्पिरेशन घेऊन ते करण्याचा प्रयत्न करतात किंवा करतात. सो त्याला कॉपी हा शब्द म्हणता येणार नाही. आता प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो. एखाद्याची गोष्ट बघून जर मी केली तर कोणी त्याला म्हणणार की मी असंच म्हणणार की मी त्यांच्याकडून इन्स्पायर होऊन हे काम केलेलं आहे. कोण म्हणेल की तू कॉपीच केली आहेस, की तू त्यांचं डुप्लिकेट करून टाकलीस. पॉझिटिव्ह वे कोणी विचार करत असेल तर म्हणतील की तू त्यांच्याकडून इन्स्पायर होऊन हे केलेलं आहे. सो हे सगळं ना माइंडचा गेम आहे, विचारांचा खेळ आहे. प्रत्येक जण कोण कसं विचार करेल यावरती या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. मला फार कमी लोक अप्रिशिएट, म्हणजे मी असं नाही म्हणत की या आणि मला अप्रिशिएट करा, अजिबात नाही.
नाही. जर कोणाला माझे व्लॉग्स आवडत असेल तर तो स्वतःहून कॉमेंट करतो, पण जे काही कॉमेंट्स करतात ना ते अनोळखीच लोक आहेत. आणि अनोळखी आपल्या लोकांपेक्षा ना अनोळखी लोकांहून जास्त ऍप्रिसिएशन मिळतं, ही तर एक खरी गोष्ट आहे. आपली लोक जी ओळखणारी असतात ना ती फार कमी कौतुक करतात, म्हणजे सांगतच नाहीत किंवा बोलतच नाहीत. पण बाहेरच्या लोकांकडून ना खरंच खूप कौतुक मिळत असतं, म्हणजे बघून मला खूप छान वाटतं. जसं माझ्याकडे काही ठराविकच एक दोन तीन लोक असतील जे मला सांगत असतात की तुझा ब्लॉग कसा आहे किंवा काय आहे. बाकी मला कोणीही माझ्या ओळखीच्यांमध्ये मला कोणीही सांगत नाही किंवा मी ऍप्रिसिएशन करा असं म्हणतच नाही. पण नाही, कधी चांगलं झालं पण म्हणत नाहीत किंवा वाईट झालं पण म्हणत नाहीत, कोणी लाईक सुद्धा करत नाही. सो प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे, ऑफकोर्स प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे. पण मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटेल. माझी एक मैत्रीण आहे शाळेतली, तिचा बर्थडे होता, सप्टेंबर महिन्याची ही गोष्ट आहे. आणि तिच्या बर्थडेला ती गेली होती तुळजापूरला. मी तिचं नाव घेईन, सोनाली कोंडेकर, माझ्याच गावची म्हणजे माझ्या माहेरची. सो ती ना गेली होती आणि तिने रात्री 8-9च्या दरम्यान मला फोन केला आणि मला म्हणाली की माझ्या मुलाला तुझ्यासोबत बोलायचं आहे. त्याचं नाव स्वरूप आहे वाटतं, मला त्याचं नाव आठवतच नाही. मला म्हणाली की तो ना तुझे व्लॉग्स पाहत असतो, रेग्युलरली व्लॉग पाहतो आणि तेव्हापासून ना त्याला तुझ्यासोबत बोलायची, तुझ्यासोबत भेटायची खूप इच्छा आहे. मला इतकं भारी वाटलं. मला व्लॉग थ्रू कोणीतरी ओळखते, मग तो छोटा मुलगा का असे ना, त्याला माझ्यासोबत बोलायची इच्छा निर्माण झाली किंवा मला माझ्यासोबत भेटायची इच्छा निर्माण झाली. तो माझ्याशी बोलला फोनवर. आधी ती मला म्हणाली की तू घाबरतोय तुझ्यासोबत बोलायला आणि तू बोल. तर मी बोलले त्याच्यासोबत. तो इतक्या गोड पद्धतीने बोलत होता की तुमचे व्लॉग्स मी डेली बघतो, मला खूप आवडतात, विहान कसा आहे मी विहानला बघत असतो आणि मला तुम्हाला भेटायचंय एकदा. सो तो इतका छोटा मुलगा आहे, म्हणजे मला वाटतं 5वी-6वीला असेल कदाचित, 9-10 वर्षांचा असेल तो मुलगा. तर तो इतका छान पद्धतीने खूप भारी वाटलं मला बोलून. तो पण नाही कुठेतरी आनंद होता की आपल्याला व्लॉग थ्रू कोणीतरी बघतं आणि ओळखतं आणि त्याचं ना आपल्याला कॉम्प्लिमेंट देतं. सो हा आनंद काही वेगळा असतो. फारच कमी लोक असतात आपल्या कामाचं कौतुक करणारे, कोणतंही काम असू देत, कोणाचंही काम असू देत. त्यामुळे मला वाटतं ना की एखाद्याचं जर आपल्याला काम आवडत असेल ना तर आपण त्याचं मनापासून ना आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे. ऍप्रिसिएशन फार कमी लोकांकडून मिळतं आणि ज्या काही लोकांकडून मिळतं ना त्यांचं खरंच खूप मन मोठं असतं. आणि स्पेशली स्त्री असते, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं कौतुक फार कमी करतात, हे मी बघितलेलं आहे, मी ऑब्झर्व केलेलं आहे. म्हणजे अशा खुलून कौतुक करत नाही. अशाही स्त्रिया आहेत. म्हणजे आता समजा एखादी लेडी आहे, तिचं मला एखादं कुठलंही काम आवडलं असेल, तिचं आवडलेलं काम बघून जर मी ते काम करत असेल तर कुठेतरी ती मला इन्स्पायर करते, तिच्याकडून मला प्रेरणा मिळते. ह्याला कॉपी म्हणता येणार नाही, पण तिच्याकडून मला प्रेरणा मिळते. सो कुठेतरी त्यांच्याकडून आपल्याला इन्स्पिरेशन मिळत असतं. पण काही स्त्रिया अशा असतात ना, ते कबूल करत नाहीत की मला तुझ्याकडून प्रेरणा मिळते, की तुम्ही हे काम चांगलं केलेलं आहे, तुमच्याकडून ते मला प्रेरणा मिळालेली आहे, मी प्रेरित झाले आणि तुमचं बघून मी केलेलं आहे, असंही कोणी कबूल करत नाही. तर अशा बाबतीत म्हणजे माझ्या बाबतीत असं झालेलं आहे. जसं मी आता ब्लॉगिंग करते, मी आता एक्झॅक्टली नाही सांगणार, पण मी तसं ऑब्झर्व केलं, म्हणजे माझा अनुभव आहे. तर माझ्या ब्लॉगिंग थ्रू तसं ओळखीच्याच लोकांपैकी एखादी गोष्ट त्यांना माझ्यातली आवडली आणि त्यांनी ती केली, पण त्यांनी मला सांगितलं, इनडायरेक्टली सांगितलं, पण त्यांनी हे नाही सांगितलं की मी तुम्हाला प्रेरित होऊन हे केलेलं आहे, की तुम्ही केला आहात म्हणून मी केलं आहे. तो हे नाही सांगितलं. फिरून की मी हे आधी ना बघितलं होतं आणि मला ते करायचंच होतं, सो मी ते केलं आणि माझं राहून गेलेलं ते करायचं, किंवा हा मला हे ना करायचं होतं पण माझ्या लक्षातच राहिलं नाही, पण आता मी करून टाकलं. सो असं ना फिरून इनडायरेक्टली ते बोलून रिकामी होणार, पण ते सांगणार नाही की मी तुमचं म्हणजे तुम्ही जे दाखवलेलं आहात किंवा तुम्ही जे करताय ते बघून मी केलेलं आहे.
सो ह्यासाठी ना एक कुठेतरी मन मोठं असावं लागतं. ते खूप फार कमी अशा स्त्रिया असतात त्यांच्याकडे असतं. एखाद्याच्या कामाला जर प्रेरित होऊन जर आपण काम करत असेल ना, तर आपण मनापासून ते बोललं पाहिजे की तुमचं काम तुम्हाला प्रेरित होऊन, तुम्हाला इन्स्पायर होऊन मी हे सगळं करते, किंवा तुम्हाला इन्स्पायर होऊन मी हे केलेलं आहे. हे पण आपण ना मन मोकळेपणाने, खुलेपणाने बोललं पाहिजे. ह्याच्यात कुठलाच कमीपणा वाटता कामा नये असं मला वाटतं. की तुम्हाला बघून मी हे केलं, ह्याच्यात काही लोकांना खरंच कमीपणा वाटतो आणि मला ना अजिबात आवडत नाहीत ह्या गोष्टी. जिथे खरंच कौतुक करायचं आहे तिथे केलं पाहिजे. आणि ही जे काही शत्रुता आहे मागे, शत्रुता पण म्हणणार नाही, पण कुठेतरी एक जेलसी असते काही लोकांच्या मनामध्ये. पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांच्या मनामध्ये ना खूप कुठेतरी ना खूप जेलसी असते. आणि त्या जेलसीमध्ये ना आपण मन मोकळेपणाने बोलत नाही किंवा सांगत नाही. तर असंही आहे खूप ठिकाणी, म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत असं होतच होतं. पण हे सगळं मागे टाकून आपण ते बोललं पाहिजे. अशा ज्या स्त्रिया असतात ना, जे मन मोकळेपणाने सांगतात, मन मोठं असतं खरंच त्या स्त्रियांचं. आणि मला इतकं भारी वाटतं त्यांच्याबद्दल. खरंच कौतुक करायला ना मन मोठं असावं लागतं. नावं ठेवायला काहीच वाटत नाही. बोलता बोलता नावं ठेवून जातात, बोलता बोलता नावं ठेवतात की असं आहे तसं आहे, किंवा हा असाच आहे, ही अशीच आहे. पण कौतुक करायला ना खूप मन मोठं असावं लागतं. आणि त्या लोकांना ना खरं त्या लोकांचं कौतुक वाटतं जे इतरांचं कौतुक करतात. सो त्यांच्याकडून पण हे गोष्ट शिकण्यासारखी आहे. आणि सो मला वाटलं की ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी. तुम्हाला काय वाटतं, हे माझं म्हणणं तुम्हाला पटलं का? तुम्ही नक्की सांगा. मी प्रत्येक वेळी म्हणते एखादी गोष्ट, प्रत्येक ब्लॉग मध्ये काही ना काहीतरी क्वेश्चन करते, तुम्ही हे सांगा, पण कोणीच सांगत नाही. तर नक्की आवडेल तुमचं मत ऐकायला. तुम्हाला काय वाटतं ह्यावर? असं खरंच तुमच्या बाबतीत असं काही घडलेलं आहे का की तुम्ही माझ्याशी सहमत आहात का? तर मला सांगा नक्की, मला आवडेल. सो आजचा व्लॉग, आता मी व्लॉग एंड करणार नाही कारण की मी पण आज मॅच बघते आहे आणि फायनल रिझल्ट बघूनच मी व्लॉग एंड करेन. सो आता डायरेक्ट मॅचच्या एंडिंगला भेटू. चला. ओके, सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. मला वाटलं होतं की प्रत्येकजण खूप आशा धरून बसले होते की आज इंडिया वर्ल्ड कप जिंकेल आणि मला मग जो होणारा जो जल्लोष असतो तो दाखवायचा होता आणि त्यासाठीच मी बसले होते. खूप होप्स होत्या आणि म्हटलं की तो एका मस्त जल्लोषामध्ये आपण व्लॉगचा एंड करूया, कारण की सेमीफायनलला जो जल्लोष केला होता तो मी कॅप्चर नाही केला. सो माझी आज अशी इच्छा होती की ते सगळं कॅप्चर करावं, पण अनफॉर्च्युनेटली ते झालं नाही. पण तरीही टीम खूप छान खेळली. कॅप्टनला तर रडताना पाहून खूप वाईट वाटत होतं. प्रत्येकाचं असं हृदय तुटून पडल्यासारखं झालंय. मॅच जिंकली नाही त्यामुळे आपल्याला इतकं वाईट वाटतंय, तर त्यांना किती, जे खेळणारे होते त्यांना किती वेदना होत असतील ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे. इतके सारे, आता मी इंस्टाग्रामवर बघितलं, इतकं ट्रोल करतायत. म्हणजे पॉझिटिव्ह वेने घेणारी पण लोक तितकीच आहेत, पण ट्रोल करणारे सुद्धा भरपूर आहेत. पण त्यांनी सुद्धा आपला 100% देण्याचा प्रयत्न केला, म्हणजे नक्कीच केलाय. पण आता शेवटी गेम आहे, एक जिंकणार एक हारणार, त्यामुळे जे झालं ते ॲक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं. सो चला, तर ह्याच नोटवरती मी माझा ब्लॉग इथेच एंड करते. पुन्हा भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय बाय. हरे कृष्ण.